हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात. ह्या गुलाबासोबत मी सुरुवात केली आहे आजच्या व्लॉगची. बघू शकतात किती सुंदर गुलाब होतं ऑरेंज कलरचं. आणि हे बघा, ही कळी देखील आता हळूहळू फुल होत आहे. तर असं मस्त गुलाब टवटवीत उमललेला आहे. आणि इथं अजून एक छोटीशी कळी मला दिसली आहे, बघू शकतात. तर गुलाब कोणत्याही रंगाचं असो, ते बघायला ना डोळ्यांना खूप छान वाटतं. मग तो अगदीच डार्क रेड असेल, गुलाबी असेल, असा नारंगी असेल, आणि अशी हिरवळसुद्धा बघायला सकाळी सकाळी खूप छान वाटतं. डोळ्यांना अगदी शांत वाटतं. इथं बघा, हा मोगरा आहे, याला खूप फुलं लागतात. फुलं लागल्यानंतर ना ते जेव्हा शिडी होतात, तर इथलं मी वरचं जो त्याचा पार्ट आहे ना, तो कापून टाकते. आणि मग त्याला छान अशी नवीन पालवी येते. तर छान वाटतं असं सकाळी सकाळी बघितल्यानंतर. आणि हा अजून एक गुलाब आहे, तर हा डार्क लाल आहे. तर मी हे तुम्हाला सगळे शेअर केले होते जेव्हा यांचं प्लांटिंग केलं होतं, यांना लावण्यात आलं होतं त्यावेळेस. आणि ऑरेंज गुलाब आहेत ना, आधीसुद्धा येऊन गेले आहेत नर्सरीमधून आणल्यानंतर. इथं छान लागलेसुद्धा होते. आणि आता ह्यावेळेससुद्धा परत 3 कळ्या आणि फुल तुम्ही बघू शकता. आणि हे बघू शकतात, ही जी फुलं आहेत ना, हे मी दाखवत आहे ह्या प्लांटची आहेत. याला एकदाच येतात जे फुलं ते भरपूर येतात. आणि त्याची ही फुलं इंगळे साहेबांनी केलेली आहेत, कट केलेली आहेत आणि पाण्यामध्ये ठेवून दिली बॉटलमध्ये. तर याला काढून 15 दिवस झाले असतील, पण ही फुलं जशीच्या तशी आहेत, बघू शकतात. छोटी छोटीशी इवलीशी ही फुलं अजूनही तशीच टवटवीत दिसत आहेत. पाणी अगदी उत्तम, म्हणजे छान ठेवतं या फुलांना. गणपती बाप्पा अशी रुसून कॅन मागे का लपले आहेत? यांना आपण पुढे आणूया. कदाचित इंगळेसाहेबांनी चुकून ठेवले असतील. काय आहे ना, रविवारला मुलांनी स्वतः साफसफाईचा बिडा उचलला होता आणि आम्ही देखील त्यांना हातभार लावला. तर एका ठिकाणाहून हे गणपती बाप्पा बाहेर आले आणि मग त्यांना आम्ही देवाऱ्यात वगैरे न ठेवता त्यांना बाल्कनीत ठेवलं, छान हवेशीर. आणि इथं थोडं क्लीन करून घेत आहेत, म्हणजे त्यांना ना बसण्यासाठी मी जागा करत आहेत. तर गणपतीच्या मूर्त्या जास्तीत जास्त घरामध्ये ठेवायच्या नसतात असं म्हणतात. एका देवाची मूर्ती जास्तीत जास्त संख्येमध्ये ठेवायची नसते. तर गणपती बाप्पांना मी इथं गार्डनमध्ये ठेवला आहे, छान हवेशीर. आणि तुम्हाला जी शेंगा दाखवल्यात ना, त्या होत्या गोकर्णाच्या. तर त्या सुकल्या की त्यांना अशा सांभाळून ठेवतो, म्हणजे गोकर्णाचा वेल जर आधीचा सुकला असेल तर त्या शेंगा टाकता येतात, दाणे टाकता येतात. आणि हे आहे घरी केलेलं खत, ज्यामध्ये इंगळे साहेबांनी माझ्या सगळ्या पालेभाज्यांचा कचरा, फळांची सालं वगैरे त्यामध्ये टाकलेली आहेत. आणि आता तुम्हाला दाखवते माझा हा हॉल. काय चेंजेस दिसतात तुम्हाला? जे जुने माझे सबस्क्रायबर असतील, रेग्युलर पाहणारे, त्यांना चेंज वाटत असेल माझ्या घरामध्ये. तर बघा, हा मुलांनी सगळा काही चेंज केलेला आहे. तर त्यांनी जो सोफा होता माझा, एल टाईप सोफा, त्याला डिवाईड केलेला आहे. आणि अर्धा जो भाग आहे 3 सीटरचा भाग, त्याला टी व्ही साईडला ठेवला, जी वॉल रिकामी होती तिथं. आणि जो बाकीचा जो भाग आहे तो जिथला तिथंच ठेवलेला आहे. आणि असं त्यांनी ही अरेंजमेंट केली आहे. कारण माझा सोफा अगदी बेडरूम वगैरे यांच्या समोरच यायचा. म्हणजे कोणी गेस्ट आले किंवा घरची मंडळी देखील तिथं बसायचे, तर बेडरूममध्ये बाहेर निघताना समोरच दिसतात, किंवा वॉशरूमला वगैरे सुद्धा जाताना समोरच येतात, दिसायला होतं. त्यामुळे मग ही सगळी सिटिंग त्यांनी चेंज केलेली आहे. बघूया किती दिवस म्हणजे चांगलं वाटतंय, बघूया पुढे. पण सध्या त्यांच्या हिशोबाने सुद्धा राहायला हवं, मुलांच्या हिशोबाने सुद्धा आता जगायला हवं असं म्हणायला हरकत नाही. कारण ती लहान असताना आपल्या हिशोबाने जगली आहेत, आता मोठं झाल्यानंतर त्यांच्या हिशोबाने थोडंफार जगूया, असं माझंही मत आहे. तर मिस्टर तिकडे देवपूजा करत होते, तोपर्यंत म्हटलं रिकामं बसण्यापेक्षा मी इथं खजुरांच्या बी काढत आहेत. तर लाडू बनवायचे आहेत. तसं विदाऊट बीसुद्धा खजूर मिळते, पण आता हे आणलेच होते, तर मग यातलेच मी बी काढून ठेवत आहे आणि मग लाडू बनवायला घेणार आहे. कधीपासून माझं सुरू होतं की खजूरचे लाडू बनवायचे आहेत.
तर आज तो मुहूर्त निघाला आहे आणि मी लाडू बनवायला घेतले आहेत. पण बघू शकतात काजू माझे अर्धे होऊन गेले. प्रसाद ठेवून आम्ही खाऊन बाकीच्या वस्तू तशाच ठेवल्या होत्या. तर इथं मी सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना ते 100 ग्राम घेतले आहेत. काजू हे 50 ग्राम तुम्ही समजू शकतात किंवा मग थोडेसेच आहेत त्यापेक्षाही कमी. आणि खजूर आहेत तर हे सध्या मी 500 ग्राम घेतले आहेत, पण यातून लागेल तेवढेच मी यूज करणार आहेत. आणि मखाने आहेत तर यातली मी 1 ते 1.5 वाटी मखाने वापरणार आहेत, म्हणजे जवळपास 100 ग्रामच तुम्ही धरून घ्या. हे वजनाला हलके असतात ते, तर त्या हिशोबाने मी घेणार आहे. इथं मी जे बदाम आहेत ड्राय रोस्ट करून घेत आहेत आणि नंतर मग थोडंसं तूप वगैरे घालून त्यांना शेकून घेणार आहे. तर सगळे जिन्नस आपल्याला एक एक करून शेकून घ्यायचे आहेत तुपावर, ते 1-1 चमचा तुपावर. जे डाएट्स वगैरे करतात ना किंवा जिमला वगैरे जातात त्यांच्यासाठी हे लाडू देखील बेस्ट आहेत. जे डायबिटीज पेशंट आहेत त्यांनीसुद्धा हा लाडू खाल्ला तरी चालतो. आपल्या लेडीजला कमरेचा त्रास वगैरे होत असतो आणि आपल्याला डिंकाचे लाडू जर चालत नसतील, गूळ वगैरे चालत नसेल, तर मग हे खाणं योग्य आहे. आणि अंकितला आता हे लाडू मी बनवून देत आहेत. उन्हाळा आहे, डेली नाही खाणार, पण 1 दिवसाआड तो हा लाडू खाऊ शकतो आरामात, काहीच त्रास होणार नाही. तर इथं मी अक्रोड घेतले आहेत. अक्रोड मी इथं शेकत आहे थोडंसं तूप वगैरे घालून. आणि सीड्स घेतले आहेत, पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स. बदाम घेतले आहेत, काजू घेतले आहेत आणि अक्रोड घेतलं आहेत. तर जे काही अवेलेबल होतं घरामध्ये, रॅशनसोबत मी जो काही म्हणजे सामान आणायची नाही, ग्रॉसरी आणायची प्रत्येक महिन्याला, तर 1-1 वस्तू त्याच्यासोबत आणत गेली आणि ते ठेवून दिलं घरामध्ये. सगळं एकत्र झाल्यानंतर मग आता तो मुहूर्त आलेला आहे आणि तो मी लाडू बनवायला घेते. रोज विचार करायची आज बनवते. तर शेवटी खरंच मुहूर्तच म्हणावं लागेल की आज मन झालं आणि पटकन मी बनायला घेतलं. सगळं म्हणजे नाश्ता जेवण वगैरे सगळं बाजूला ठेवलं आणि आधी ते लाडू बनवून घेतले. आणि आज ब्रेकफास्टला खरंच मी सुट्टी दिली. दोघांनाही सांगितलं आज मी ब्रेकफास्ट बनवणार नाही आहे, आज ॲडजस्ट करून घ्या, कारण मी आता हे लाडू बनवते. दुपारच्या जेवणाचा बेत देखील मी अगदी शॉर्टकट ठेवला होता. दुधी भोपळ्याचे पराठे आणि मस्त शेंगदाण्याची चटणी, ज्यामध्ये भरपूर कोथिंबीर मी घातला होता. तर इथं बघा 1-1 जे जिन्नस आहे ना मी छान तुपावर ते भाजून घेत आहे. हे जे सीड्स आहेत ना यांना आपण जास्त भाजायचं नाही आहे. यांना अगदी थोडंसं त्यांना आपल्याला दिसेल ना की थोडंसं कलर चेंज झाला आहे, बस तेव्हाच त्यांना आपण काढून घ्यायचं आहे. खूप वेळपर्यंत भाजत बसायचं नाही, त्यांचा टेस्ट मग चेंज होईल, थोडा कडवटपणा याच्यामध्ये येऊ शकतो. तर ह्या सीड्स देखील माझ्या 1-1 करून भाजून झाल्या आहेत. आणि आता मखाने भाजत आहेत. मखाने भाजताना लक्षात घ्यायचं त्यांना अगदी सगळीकडून भाजायचं, थोडंसं तूप घालायचं आणि क्रिस्पी होतील तिथपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहेत. मखाण्याचं मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील दाखवलं की मुलांना तुम्ही संध्याकाळच्या वेळेस हे देऊ शकतात, मखाने भाजून वगैरे. थोडंसं त्यामध्ये तुम्ही चाट मसाला, तिखट, मीठ टाकू शकतात, पण हे लाडूमध्ये आपण असेच भाजून घेणार आहोत. आणि बघा अशी छान जाड भरड करून घेतली आहेत मी. प्रत्येक जिन्नसची वेगवेगळी करून घेतली होती आणि नंतर एकत्र केली. आणि आता हे जे खजूर आहेत ना हे देखील मी इथं थोडेसे भाजून घेत आहेत, म्हणजे ते सॉफ्ट होतील तिथपर्यंत त्याला करून घ्यायचं आहे. थोडंसं तूपसुद्धा यामध्ये घालणार आहे. आणि लाडू बनवताना देखील तूप मला लागलेलं होतं, मी आधीच सांगते. तर तेव्हा देखील आपण रेडी ठेवायचं आहे तूप बनवताना. तर इथं बघा यांना छान सॉफ्ट होईल तोपर्यंत मी शेकून घेतले आणि अर्ध्याची पेस्ट केली आणि नंतर बाकीच्याची केली. तर असं अर्धा करून त्यांना मी मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि सगळे काही जिन्नस आता एकत्र करून घेत आहेत. याला थोडी मेहनत लागते आणि थोडा वेळही लागतो बरं का. तर जेव्हा मी लागली होती ना हे करायला तेव्हा वाटलं ना एवढा वेळ लागेल, पण हरकत नाही. काहीतरी खायचं असेल तर, किंवा म्हणजे ते म्हणतात ना कुछ खाने के लिए कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, ते खाने के लिए मेहनत करना पडता है. तर बघा छान असे लाडू तयार झाले आहेत आणि मस्त असे सगळे लाडू वळून झाले आहेत. मी अंकितला टेस्ट करायला दिलं, त्याला खूप आवडले, कारण फारसे गोडही नव्हते. त्याने आधीच मला सांगितलं होतं गोड बनवू नको आणि साईज छोटी ठेव. तर अशी छोटी साईज ठेवली आहे लाडूची, म्हणजे त्याला खायला पटकन म्हणजे खाता येईल. मुलांना ना शॉर्टकट पाहिजे असतं, पटकन खायचं असतं, सगळ्या गोष्टी त्यांना अगदी खूप क्विकली हव्या असतात.
आणि लाडू बनवून झाले तर दुपारी आता शेअर करते माझी काही मस्त अशी शॉपिंग, ज्वेलरीची शॉपिंग तुमच्यासोबत शेअर करते, जे आता मी लग्नासाठी काही खास ऑनलाईन मागवली आहेत आणि काही ऑफलाईनसुद्धा म्हणजे शॉपमध्ये जाऊनसुद्धा घेतली आहेत. तर सगळ्यात पहिले सुंदर असा एक सेट तुमच्यासोबत शेअर करते. आता लग्नात तो मी केव्हा घालेल हे तुम्हाला त्यावेळेस कळेल जेव्हा लग्नाचे व्हिडिओ वगैरे येतील. तर बघा असा हा नेकलेस मी घेतलेला आहे, ऑनलाईन घेतला आहे आणि खूप छान, मला खूप आवडला. खूप सारे नेकलेस मी अशी बघत होते, मला सिम्पल आणि सोबर पाहिजे होता आणि साडी माझी डिझायनर आहे तर त्या हिशोबाने मला नेकलेस हवा होता. तर असा अगदीच नाजूकचा सेट मी घेतला आहे. इयरिंग्स देखील खूप छान आहेत, थोडा सिम्पल सोबर पण दिसायला खूप छान असा अट्रॅक्टिव्ह असा आम्ही हा सेट घेतला आहे. बघू शकतात त्याची जे डिझाईन आहेत ना दोन्ही साईडची थोडीशी वेगळी आहेत, त्यामुळे मला हा जास्त आवडला. आणि एखाद्या डिझायनर साडीवर सिम्पल ज्वेलरीज घातलेली छान, अगदी खूप सारं म्हणजे आपण गळ्यामध्ये घालतोय. साडी देखील खूप फुल वर्कची आहे, गळ्यामध्ये 2-3 म्हणजे नेकलेस, लॉंग मंगळसूत्र किंवा एखादी शॉर्ट नेकलेस वगैरे, तर हे सगळं खूप विचित्र वाटतं. जेवढं सिम्पल राहाल डिझायनर साडीमध्ये तेवढं छान. आणि हे बघा हे इतके सुंदर कानातले मला खूप आवडले. तर मला जसे दिसले ना तसेच मी यांना ऑर्डर करून घेतलं. तर हे मी मिशोवरून मागवलेले आहेत. बघू शकतात की सुंदर डिझाईन आहेत, छान असं अर्धचंद्रकोर आणि खाली छान मोत्यांचे असे झुमके आहेत. तर हे झुमके बघू शकतात किती सुंदर डिझाईन आहे. तर हे मी कशावर घालणार आहेत ते तुम्हाला लग्नामध्येच म्हणजे कळेल त्या व्हिडिओमध्ये. तर काहींना तर आयडिया देखील आली असेल की मी हे कशावर म्हणजे वेअर करू शकते. तर हे कानातले मला प्रचंड आवडले, एखाद्या काठापदराच्या साडीवर किंवा पैठणीवर कशावरही मी हे घालू शकते, मला खूप आवडले. आणि जो आधीचा नेकलेस दाखवला तो देखील मी ऑनलाईनच मागवलेला आहेत मिशोवरून. आणि हे 2 सेट मी घेतले आहेत मार्केटमधून. आमच्या कल्याणच्या इथं शिवाजी चौक आहे, तिथे भरपूर शॉप्स आहेत आणि तिथे एक बोळी आहेत ज्यामध्ये फक्त आणि फक्त ह्याचेच दुकान असतात, म्हणजे कटलरी शॉप्स असतात. लेडीजचे जे काही सामान आहे तो सगळा मिळतो, तिथून नेकलेस घेतले आहेत. तर बघू शकतात किती सुंदर डिझाईन आहे. तुम्हाला आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे देखील मी अगदी डिझायनर साडी नेसणार आहे त्यामुळे मी हे नेकलेस घेतले आहेत. तर माझ्या तिन्ही साड्या ज्या असणार आहेत त्या डिझायनर असणार आहेत, त्यामध्ये मी काठापदराची कुठली साडी नेसणार नाही आहे, त्यामुळे मी असले सेट घेतले आहेत. तर बघा तो एक ग्रीन आहे आणि हा एक मरून कलरचा आहे. तर सिम्पल आहेत, फार असे लॉंग नाही आहे आणि फार असे शॉर्ट पण नाही आहे. याला मांग टिका आहे जो माझ्या काहीच कामाचा नाही, पण तरीही मी हा सेट घेतला. मांग टिका घालायची आवश्यकता नाही आणि आमच्याकडे घालायचंही नाही आणि मी घालणारसुद्धा नाही त्याला, पण तो सेट मला आवडला म्हणून मी तो घेतला आहे. तर असे दोन्ही सेट मी घेतले आहेत. तर अगदी रिजनेबल रेटमध्ये मला मिळाले आहेत. तर 250 रुपयाला एक सेट हा पडला आहे. आणि हे ऑनलाईनचं विचाराल तर मला आता लक्षात नाही आहे प्राईस, पण मी स्क्रीनवरती शो करून देईल. आणि तुम्हाला कशी वाटली माझी ही शॉपिंग मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.